ऍक्शनला रिॲक्शन असतेच, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही. शिंदेंची प्रतिक्रिया, तर आता जे घडतंय ते महाराष्ट्रात आधी कधीच घडलं नव्हतं. अजित पवारांचं वक्तव्य. ठाकरेंच्या गाडीवर हल्ला होणार हे गृहमंत्र्यांना माहिती नव्हतं का? हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी. ठाकरे गटानं सुरुवात केल्यानं मनसैनिकांकडून प्रत्युत्तर. राज ठाकरेंसोबत घडलं नसतं तर अशी प्रतिक्रियाही आली नसती. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल उदय सामंतांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक. कोल्हापुरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड. 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण त्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या. शरद पवारांची टीका. सोलापुरातील कुर्डुवाडीत शरद पवारांचं स्वागत. मराठा आरक्षणाला पाठिंबा. स्वागतावेळी तरुणानं भूमिका विचारल्यानंतर पवारांचं उत्तर. 17 तारखेला 3 वर्षाच्या ITRच्या कॉपी घेऊन येते. अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत. सूरज चव्हाणांच्या आव्हानानंतर अंजली दमानियांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान. अंजली दमानियांना उत्तर देण्यापेक्षा अजित पवारांना अनेक कामं आहेत. दमानियांच्या आव्हानानंतर प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर. सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा, म्हणूनच अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही. हिंडनबर्गच्या अहवालात माहिती. दरम्यान माधवी बुच यांनी आरोप फेटाळले. एवढं समोर येऊनही सरकार गप्प बसत असेल तर सरकार भ्रष्ट आहे. हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर संजय राऊतांची टीका. नितेश राणे फडणवीसांची चप्पल बनवून काम करतायत. आरक्षण दिलं नाही तर सरकारचे 288 उमेदवार पाडणार. जरांगेंचा इशारा.